राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे श्याम 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे जय हो जय श्री राधे हरि बोल कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे
राम 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 राजा राम 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 सीता राम राधे श्याम 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 सीता श्याम राधे श्याम 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 सीता राम साधारण नाहीये, पद्मपुराणाने याची महिमा गायली आहे. आपण कथेमध्ये पुढे श्रवण करणार आहोत. ज्यावेळेस 17 पुराण लिहून झाले, 4 वेद लिहून झाले, तरी सुद्धा वेदव्यासांच्या मनाला संतोष नाही. कुठे ना कुठे असं वाटत होतं की आपण अपूर्ण आहोत, लोकांसाठी कार्य थोडंसं कमीच केलेलं. त्यावेळेस देवर्षी नारदजींनी येऊन सांगितलेले की देवर्षी नारदजींनी सांगितल्यानंतर ते म्हणाले की प्रत्येक ठिकाणी तत्वज्ञान दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये वासुदेव भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलेचं वर्णन नाही. मला सांगा, ज्यावेळेस भगवंत नरसिंह अवतार घेतलेला, प्रत्येकाला कथा माहिती आहे, आपल्याला नरसिंह भगवंत माहिती आहेत ना, माहिती आहेत ना रूप कसं आहे भगवंताचं, भयानक विक्राल. साक्षात धर्मपत्नी असून सुद्धा लक्ष्मी माता घाबरून पळून गेलेल्या, एवढं भयानक रूप होतं. परंतु ज्यावेळेस ब्रह्मदेवाने प्रल्हादजींना सांगितलं की देव खूप रागात आहेत, त्यांना शांत करणं तुझ्याकडे, तुला त्यांना शांत करावं लागलं. प्रल्हादजी घाबरलेले नाहीत, सरळ जाऊन त्यांच्या मांडीवरती बसले होते. भक्ताला भगवंताची भीती वाटत नसते, कारण की त्यांनी भगवंताचं चरित्र ऐकलंय. भगवंत प्रत्येकावरती करुणा करतो. भगवंत ज्ञान पाहत नाही. जर ज्ञान पाहत असते तर शबरी कोण होती, कुठे शिकलेली होती का? ज्ञान पाहत असते तर ध्रुव बाळ कुठे शिकलेले होते का? ज्ञान पाहत असते तर प्रल्हादजी कुठे शिकलेले होते का? तुम्ही म्हणाल की धन पाहता, सुदामजीकडे किती धन होतं का काही धन? जात पाहत असते तर विदुरजी कोण होते? भगवंत फक्त अंतकरणातला भाव पाहतो. तुम्ही म्हणाल की भगवंत सुंदरता पाहतो, कुब्जा कोण होती? शबरी कोण होती? कशी दिसायला होती माहिती? हजारो वर्ष प्रभू श्रीरामचंद्र माझ्याकडे मला भेटायला येणार याचा विचार करत, त्यांची प्रतीक्षा करत वाट पाहणार. शबर जात ही नीच जात मानली जाते. त्यांना आंघोळ करायचं माहित नसतं, आंघोळ करायची नाही, काही नाही. शबरीला फक्त गुरूंनी सांगितलं होतं. मतंग ऋषी म्हणतात की माझी जायची वेळ आलेली आहे, तुला भेटण्यासाठी साक्षात परब्रह्म इथं स्वतः चालत येतो. गुरुच्या शब्दावरती एवढा विश्वास ठेवला की माझे राम येणार, माझे प्रभू श्री रामचंद्र येणार. विचार करायचे, जर मी आंघोळीला गेले आणि तेव्हा माझे राम आले तर आमची चुकामुक होईल, आमची भेट होणार नाही. मग मी आंघोळीला जाणार, प्रतीक्षा करत तिथेच बसायची. आता माझे प्रभू येणार आहेत. मेरे झोपड़ी के मेरी झोपड़ी के बाहर खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाहर खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे
आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे अंगना सजाऊं, ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। मीठे 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 बेर मुने लाऊंगी। मीठे मीठे में भजन वो सुनाऊंगी। मेरे झोपड़ी के ओ मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। जय श्री राम। हरि बोल। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे तो पलना जुलाऊंगी। मेरे राम जी क्या तेरे मेरे जी क्या मेरे राम जी क्या मेरे मन की है प्यार। मेरे राम जी के आए रे दूल्हे। मेरे राम जी के दुलारे। मेरी झोपड़ी के ओ झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। आरंभ करते। श्रीमद भागवत महापुराण कथा, जसं मी आता सांगितलं की याची महिमा पद्मपुराणाने गायलेली आहे। बरं,
पहिल्या दिवशी महात्म्यच कशामुळे ऐकायचं किंवा कशामुळे सांगायचं? आपल्या सर्वांना माहित आहे की एखाद्या गोष्टीवरती जर प्रेम करायचं म्हटलं, पूर्वी व्हायचं रुक्मिणी मातेने द्वारकाधीशांना पाहिलं नव्हतं, परंतु फक्त कथा ऐकून त्यांच्यावरती प्रेम केलेलं होतं. पत्र पाठवले, माझ्याशी विवाह करा. गंधर्व विधीने, राक्षस विधानाने माझ्याशी विवाह करा. माझं अपहरण करून घेऊन जा. हे द्वापरात त्रेतायुगात व्हायचं, परंतु कलियुगात हे होणार नाही. जोपर्यंत कुठली ना कुठली गरज त्या समोरच्या व्यक्तीकडून पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावरती प्रेमच करत नाही. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की जान बिनु होई नाही परत, बिनु परत ती होई नाही प्रीत. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला जाणून घेत नाही, ओळखून घेत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवरती प्रेम करणं अशक्य. म्हणून महिमा ऐकणं अत्यंत गरजेचं. नेमकं तो भगवंत करतो काय, तो कोणावरती कृपा करतो, तो कसा आहे, तो दिसायला कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टींना जाणून घेणं आधी गरजेचं. बरं, मग तो दिसायला कसा आहे, स्वभाव कसा आहे एवढंच का, तो देतो काय? गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरितमानसमध्ये वर्णन केलेले की सगळे स्वार्थी आहेत. साधू मुनी मनुष्य सगळ्यांना स्वार्थी म्हटलेले, की प्रत्येक जण स्वार्थी आहे, स्वार्थापोटी प्रेम करणार आहे. तर भगवंताला सुद्धा म्हणणार, आम्ही 16 सोमवार करतो, देवा आम्हाला इच्छित वर देशील का? एक लोटा जल सारी समस्या का हल म्हणतो का आपण? भरपूर वेळेस कथामध्ये ऐकलं असेल. प्रत्येक वेळी भगवंताकडे गेल्यानंतर काही ना काही मागतो आपण, कुठलं ना कुठलं स्वार्थ दडवून ठेवतो. मी नेहमी असते भक्ती ही निरहेतू कसा, कुठलंही स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेलं नसावं. भगवंताकडे काही मागण्यासाठी गेलं तर फक्त त्याला मागावं. माझे गुरुजी खूप छान म्हणतात, जब बैंक अपने बाप का हो तो एटीएम की क्या चिंता. बँकचं सगळं खातच आपल्याकडे, तर एटीएमचं काय करणार? आपल्याकडे 10 रुपयाची नोट असेल तर कोणी 5 रुपये द्यायला लागलं, त्याच्याकडे लक्ष जाणार आहे का आपलं? आपण देवापुढे जातो, म्हणतो की तू सर्वस्व आहेस, तुझ्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही माझं. म्हणतो का? हे तन मन धन सगळं तुझे म्हणतो. कोण कोण म्हणते? सर्वजण म्हणतात. माझी गाडी, माझी चप्पल पाहतो का नाही? मंदिराच्या आतमध्ये म्हणतो की देवा सर्वस्व तुझं आहे आणि सगळं तुला अर्पण आहे, परंतु बाहेर आल्या क्षणी म्हणतो माझी गाडी, माझे सगळे सोयरे, माझी बायको, माझा नवरा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, वो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से
गान कैसे गाऊं, टूटी हुई वाणी से गुणगान कैसे गाऊं, तेरी ही प्रेरणा से, तेरी ही प्रेरणा से सब कमाल हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। पतवार के बिना ही मेरी नाव चल गई है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। पतवार के बिना ही मेरी नाव चल गई है। हैरान है ज़माना, मंजिल भी मिल गई है। हैरान है ज़माना, मंजिल भी मिल गई है। करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। ओ करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा सब काम हो रहा है। आपकी कृपा से सब काम हो रहा है। सब काम आपकी कृपा से सब काम हो रहा है। सब काम हो रहा है। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। भगवंताच्या कृपेने सगळं कार्य होतं. कथा असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही कुठल्याही घडत असलेल्या घटना असो, या वरद विनायकाच्या कृपेनेच त्या पूर्ण होतात. तर जर कथा बोलायला एवढी भीती वाटायला गेली की ज्यांनी कथा लिहिलेली ते शेजारी बसलेले, काही जरी चूक झाली की गालात आहे माझ्या. भगवंताची अखंड कृपा. आज कथेचा पहिला दिवस आहे. वेदव्यासजीने प्रथम श्लोकामध्ये सांगितलेले की भगवंत कसा है. मानो प्रथम श्लोक में ही बता दिया हो कि भगवान कैसे है. श्रीमद् भागवत महापुराण में पूरा का पूरा वर्णन क्या है एक श्लोक में बताया. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम्. जो परमात्मा सत्य है, चिरंतन है और जो आनंद प्रदान करने वाला है वो परब्रह्म.
जो संपूर्ण सृष्टि का रचयिता है और समय आने पर इसी सृष्टि का संहार करने वाला भी वही है। जो परब्रह्म स्वतःच्या वंशाला डोळ्यात देखत मरताना पाहू शकतो, त्याच्या एवढं ताकदवर कोणी असेल? ताकदवान कोणी असेल? त्यांनी केलेल्या सर्व योजना प्रथम सत्य, भगवंत सत्य, आणि सत्य केवळ एक असतं। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागा कर देखो, जीवन जो जागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम। सत्यो शिवम ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम।
कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। सत्य केवल एक आहे आणि तो परब्रह्म भगवान श्रीकृष्ण सत्य, जे अकारण करुणा करतात त्या परब्रह्माचं ही साक्षात वाङ्मयी प्रतिस्वरूप आहे। श्रीमद भागवत महापुराण कथा, जो भगवंत कुठलाही स्वार्थ आपल्या भक्ताकडून ठेवत नाही, फक्त प्रेमाची अपेक्षा ठेवतो, तेवढं मात्र खरं की माझ्या भक्तांनी फक्त माझ्यावरती प्रेम करावं याची अपेक्षा भगवंत करतो। आणि तेवढा जर भाव आपल्या मनामध्ये असेल तर आपल्यासाठी चतुर्भुज रूप धारण करून येते, खांब फोडून नरसिंह अवतार घेते किंवा साक्षात मूर्तीमधून प्रकट होते, परंतु अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे। अंतकरणामध्ये भाव कधी नसतोच। आपण पाहतो प्रल्हाद चरित्रामध्ये भगवंतांनी खांब तोडून बाहेर आले। तुम्ही म्हणाल काही काय सांगता, खांब तोडून थोडी बाहेर येऊ शकतो, त्यावेळी ठीक होतं, आता थोडी येईल। खरे आता खांब तोडून येणार नाहीत लोक, आता खांब तोडून येणार नाहीत लोक, कारण की त्यावेळेसचा खांब वेगळा होता आणि आत्ताचा खांब वेगळा आहे। त्यावेळेसचा खांब होता, आत्ताचा खांब म्हणजे आपला दंभ, आपला अहंकार आहे। जोपर्यंत तो तुटत नाही तोपर्यंत भगवान अवतरत होता। जेव्हा तो आपला अहंकार, आपला दंभ पूर्णतः संपूर्ण जाईल त्यावेळेस भगवंत प्रकट होते, त्यावेळेस आपल्याला दर्शन देतील। बरं, कथा फक्त आणि अशा भगवंताची कथा फक्त ऐकायची आहे का? फक्त ऐकायची, कथा ऐकायचं आणि बाहेर गेल्यानं सोडून द्यायची असं आहे का? नाही, ती आचरणामध्ये आणायची। मला सांगा, ज्यावेळेस तहान लागते पाण्याकडे बघून फक्त तहान भागते का? भागते का तहान? नाही, तिला प्यावं लागतं, बरोबर? तसं भगवंताची कथा फक्त ऐकायची नाहीये, त्याला आचरणामध्ये आणायचं। परंतु कृष्ण चरित्र आचरण करायला जाऊ नका। भगवंताने 16,000 किती विवाह केलेले? 16,108। आपण 2 जरी केले तर आपल्याला मारू मारू बाहेर काढते, बरोबर का? कृष्ण चरित्र आचरणामध्ये आणायचं नाही, भगवंतांनी सांगितलेली गीता आचरणामध्ये आणायची। जे मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये केलेले ते आचरणामध्ये आणायचं। खरं तर भगवद्गीता वाचत असताना त्या अर्जुनाच्या जागी स्वतःला ठेवून बघायचं। महाभारताचं युद्ध त्यांच्यासाठी होतं, परंतु महाभारताचं युद्ध जर आता पाहायला गेलं तर आपलं स्वतःचं आयुष्य अशा परम मंगलमय भगवंताची कथा फक्त श्रवण नाही करायची, तर त्याला आचरणामध्ये आणायचं। अशा भगवंताला आपण सर्वजण वंदन करू। इथं प्रथम वक्ता आणि श्रोता 28,000 शौनकाधिक ऋषी सूज्य महाराजांना प्रश्न विचारतात। प्रथमतः तर यांनी यज्ञ करण्याच्या पूर्वी आपलं स्थान हवं, कुठे जायला पाहिजे, आपल्याला पवित्र स्थान कुठे भेटेल याचा विचार करत ब्रह्मदेवापाशी गेले 28,000 शौनकाधिक ऋषी। 28,000 ऋषी आणि शौनक ऋषी जे आहेत त्यांचे मुख्य ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला पवित्र असं यज्ञ करायचंय, त्यासाठी योग्य ठिकाण सांगा, पवित्र ठिकाण सांगा। ब्रह्मदेवाने हातामध्ये सुदर्शन चक्र सोडलेले आणि सांगितले, ज्या हे सुदर्शन चक्र जिथं थांबल, याची नेहमी जिथं पडल तिथं तुम्ही यज्ञाला सुरुवात करा। ते चक्र जिथं सुटलं, जिथं त्याची नेहमी पडली, त्या स्थानाचं नाव पडलं नैमिषारण्य। सूजी महाराजाचे वक्ता आहेत आणि शौनकाधिक ऋषी हे श्रोता आहेत। शौनकाधिक ऋषी म्हणजे यांची आयु, यांचं वय हजारो वर्ष, सूजी महाराज 21 वर्षाचे, लगभग माझ्या वयाचे।
अतिशय लहान वय सुजी महाराजांना सांगितलेलं आहे की देवा तुमच्याकडं भरपूर ज्ञान आहे, कोटी सूर्यासमान तुमच्याकडे ज्ञान आहे, त्यातलं काही ज्ञान आम्हाला द्या. नेमकं आम्ही आयुष्य जगत असताना काय केलं पाहिजे. आम्ही ऐकलेले की चिंतामणी नावाचं म्हणे की सगळं प्रदान करतो, कल्पवृक्ष तेही सगळं प्रदान करतो. चिंतामणी तुम्ही जर संसारातील सुख त्याला मागितले तर ते सर्व प्रदान करणार. कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देणार, परंतु भगवंताची प्राप्ती करून देणार नाही. मग भगवंताची प्राप्ती कोण करून देईल, तर ते फक्त गुरु. संसारातील सुख, स्वर्ग प्राप्ती, स्वर्ग पद प्राप्ती करून देऊ शकतात, नवे नवे तर भगवंताची सुद्धा प्राप्ती करून देऊ शकतात. एवढं सामर्थ्य गुरुमध्ये. तुम्ही आमच्यावरती कृपा करा, आम्हालाही थोडंसं ज्ञान द्या, परंतु ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आम्हाला अहंकार आला नाही पाहिजे. कारण की अहंकार आला तर सगळं काही नाश होतं. तिमिर गयो रवि देख के ज्ञान गयो गुरु ज्ञान कियो करायो सब गयो जब आवे अभिमान. आयुष्यभर केलेली तप साधना पूजा पाठ सगळं व्यर्थ जातं ज्यावेळेस अहंकार मनामध्ये येतो. म्हणून आपल्या हृदयामध्ये कधी अहंकार आला नाही पाहिजे. शौनकादिक ऋषी म्हणतात सतयुगामध्ये ध्यान केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर, आपल्या सर्वांना माहित आहे राम अवतारामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला होता. शृंगी ऋषी ऋषी यांनी यज्ञ करवलेलं आहे आणि यज्ञ भगवंत यज्ञ नारायण प्रकट होऊन खीर दिलेली, त्यावेळेस भगवंत अवताराला आलेले. द्वापरामध्ये पूजा पाठ केल्याने भगवंताची प्राप्ती होती. आणि कलियुगामध्ये काय केल्यानंतर भगवंताची प्राप्ती? कृपा करून आम्हाला हे सांगा. याचं उत्तर गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित्र मानसमध्ये दिलेले. कलियुग केवल नामधार. कितीही उपवास केले, कितीही साधना केली, त्याचा काही एवढा फरक पडणार नाही. उपवास करून वर्ष उपवास करून जे फळ तुम्हाला मिळणार आहे ते एक दिवस तुम्ही पूर्ण मन लावून जर जप केला ते वर्षाचं फळ एका दिवसात भेटणार. नामाची महिमा एवढी सांगितली. कलियुगामध्ये फक्त नाम जपाने भगवंताची प्राप्ती होणार आहे. शौनकादिक ऋषी म्हणतात की भगवंत यांना प्राप्त करण्यासाठी सर्वात साधारण आणि सोपा उपाय काय आहे? आपण सर्वजण इथे बसलेले, मी तुम्ही सर्वजण कालरूपी सर्पाच्या मुखामध्ये आहोत. आपल्याला माहित आहे का आपला मृत्यू कधी होणार? माहिती आहे का? लहान लहान लेकरांना अटॅक येते, बीपी लो, चक्कर येणार, बरोबर का? काही जण चिंतामध्ये असतात की आमची तब्येत कशी वाढत नाही, काही जण याच्या चिंतेमध्ये असतात की आमची तब्येत कशी कमी होईल. एक जण वाढवण्याच्या मागे तर एक जण कमी करण्याच्या मागे. काही जणांना गुडघ्याचा त्रास आहे, काही जणांना मणक्याचा त्रास आहे, कुठला ना कुठला त्रास आहे. आपला काही माहित नाही की कधी आपला स्वाहा होईल. क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देते नहीं है किसी का, साथ देते नहीं है किसी का.
क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का। दुनिया है हकीकत पुरानी, चल के रुकना है जिंदगानी, चल के रुकना है उसकी रवानी, चल के रुकना है उसकी रवानी, दुनिया है हकीकत पुरानी, चल के रुकना है जिंदगानी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देते नहीं नहीं है ये जिंदगी का। गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय श्री राधे श्याम। सहापर्यंत थोड्या लवकर कशी होईल? आपणा सर्वांना माहित आहे की आपण प्रत्येक जण कालरूपी सर्पाच्या मुखामध्ये आहोत. आपली मृत्यू कधी होणार आहे आपल्याला माहित नाही. राजा परीक्षितला माहित होती. खरं तर ज्या दिवशी राजा परीक्षितला शाप लागला राधाष्टमीचा दुसरा दिवस होता. आता राधाष्टमी पासून ते पुढचे 7 दिवस, आता हे चलत असलेले 7 दिवस, आज दुसरा दिवस आहे. ही श्रीमद भागवत महापुराणाची जयंती मानली जाते. शंकादिक ऋषी म्हणतात, प्रभू भगवंत जर या कथेने प्राप्त होत असतील, फक्त कथा श्रवण केल्याने भगवंत यांची प्राप्ती होत असेल तर याचं काहीतरी प्रमाण असेल की कोणाचं तरी दुःख ज्यापासून दूर झालेलं असेल. भगवंत म्हणतात हा. सुजी महाराज म्हणतात की हो, भगवंताला सर्वात प्रिय असलेली भक्ती, तिचं दुःख या श्रीमद भागवत महापुराणाने दूर केलेलं आहे. सुजी महाराज म्हणतात की पृथ्वीवरतीच फक्त सत्संग करता येतो, स्वर्गात गेल्यानंतर करता येत नाही. आणि काही सांगता येत नाही आपण स्वर्गातच जाऊ की नरकात जाऊ. असं म्हणल्यानंतर बहिणीचं लग्न कसं व्हायचं त्याने आंधळी नाही कळायची मी. थोडं पुढं बस आता ठीक आहे. हा विनोदाची गोष्ट. सुजी महाराज म्हणतात की साक्षात भगवंताला प्रिय असलेली भक्ती, तिचं दुःख या कथेने दूर केलेले.
ज्यावेळेस देवर्षी नारदजी सत्संगासाठी पृथ्वीवरती आले, भगवंताचे प्रथम अवतार सनक सनंदन सनातन सनत कुमार हे सुद्धा बद्रीनाथ येथे भ्रमण करतायत सत्संग करण्यासाठी. कुठेतरी सत्संग भेटेल, कुठेतरी कथा सुरू असेल, कुठेतरी कीर्तन सुरू असेल, नामघोष कुठेतरी सुरू असेल. याच्या शोधामध्ये चारही ऋषी, अतिशय 5 वर्षाचं त्यांचं वय, निर्वस्त्र, वैराग्य धारण केलेले चारही ऋषी सत्संगासाठी बद्रीनाथ येथे आलेले. त्यांनी समोर पाहिलं तर देवर्षी नारदजी दिसतात. देवर्षी नारदजींना पाहिलं, संताकडे पाहिल्यानंतर एक वेगळं तेज असतं चेहऱ्यावरती, सदैव स्मित हास्य. प्रत्येकाची दुःखाचे कारण शोधून त्याचं निवारण करण्यासाठी संत भ्रमण करतात. प्रत्येकावरती करुणा करण्यासाठी, दया करण्यासाठी. संत हृदय नवनीत समान. संताचं हृदय हे नवनीता समान आहे. सनकादिक ऋषीने देवर्षी नारदजींना पाहिलं. अतिशय सुकलेला चेहरा, सदैव नारायण नारायण करत भ्रमण करणारे देवर्षी नारदजी आज हळू आवाजामध्ये नारायण नारायण म्हणतात. अभिना थोडीशी खाली, हातातली चिपळी खाली घेतलेली, उदास चेहरा. सनकादिक ऋषी जवळ गेले आणि म्हणाले की अशी कोणतं पहाड तुटून पडलं तुमच्यावरती? तुमचा चेहरा असा दिसतोय जणू खूप धनवान व्यक्तीचं धन कोणीतरी चोरून घेऊन गेले, असा तुमचा चेहरा दिसतोय. अहो, संतांचं धन काय असतं? नामरूपी धन संतांचं. आपलं धन फक्त भगवंताचं नाम आहे. हे मारू धनी राधा श्री राधा श्री राधा, हे मारू धनी राधा श्री राधा श्री राधा, राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. जीवन धन राधा 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 राधा, जीवन धन राधा 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 राधा, परम धन राधा 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 राधा, परम धन राधा 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 राधा. मारू धनी राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, मारू धनी राधा श्री राधा श्री राधा. श्री राधा श्री राधा, भज मने श्री राधे गोपाल, भज श्री राधे गोपाल, भज मन श्री राधे गोपाल, भज मन श्री राधे गोपाल. के भज मन श्री राधे गोपाल, भज मन श्री राधे गोपाल, भज मन श्री राधे गोपाल, भज मन श्री
गोपाल। वृंदावन का कण कण बोले श्री राधा राधा, वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा। यमुना जी की लहरें बोले श्री राधा राधा, ओ यमुना जी की लहरें बोले श्री राधा राधा। ओ श्री राधा राधा, 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 ओ श्री राधा राधा, श्री राधा राधा। ओ वृंदावन में बनकर बोले श्री राधा राधा, वृंदावन में बंदर बोले श्री राधा राधा। यमुना जी का पगे बोले श्री राधा राधा, ओ यमुना जी की लहरें बोले श्री राधा राधा। ओ श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा। वृंदावन का गन गन बोले श्री राधा राधा, वृंदावन का गन गन बोले श्री गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधेश्याम। संतांचं धन, भक्तांचं धन फक्त नामरूपी असते। जो ना कोई चुरा सकता है और ना ही कभी वो घट सकता है, चिरंतन वो बढ़ता रहता है, जो कोई घटा नहीं सकता। देवर्षी नारदजींना सोनकादिक ऋषी म्हणतात, असं काय झालं तुमच्या चेहरा एवढा उदास कशामुळे, त्याचं कारण काय? कोणी काही म्हटलं, नेमकं कारण काय, तुम्ही एवढं उदास कशामुळे आहे? देवर्षी नारदजी म्हणतात की सत्संग करण्यासाठी समस्त पृथ्वीवरती भ्रमण करतोय, कुठे दया नाही, दान नाही, तप नाही, कोणी पवित्र राहत नाही, याची खंत मला वाटते। सत्य नास्ति सतम सोचो, कुणी स्वच्छ राहत नाही, सत्याचं पालन करत नाही, संत संत नाहीत राहिले, महात्मा महात्मा नाहीत राहिले, प्रत्येक जण प्रत्येकावरती आक्षेप घेतोय। आणि हे सगळं पाहत असताना हे ऋषीगण, मला असं वाटते ग्रहयुद्ध होणं निश्चित आहे। निरंतर पुढे पुढे चलत असताना ग्रहयुद्ध होणार हे मला वाटतंय। कुठं ना कुठं माझ्या अंतःकरणामध्ये वेदना होत आहेत, मला माहिती आहे पुढे चालून खूप हे वाढणार आणि दुष्परिणाम होणार। आपण सोशल मीडियाचा आता खूप क्रेज आहे, प्रत्येक जण इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सगळं काही वापरणार आहे। एखाद्या संताच्या मुखामधून दुसऱ्या संताविषयी जर कुठली चुकीची गोष्ट निघाली, आपण त्याला एवढा प्रतिसाद करतो, त्याच्यावरती 10-10 मिलियन व्ह्यूज असतात, ट्रोलिंग सुरू असते। आता सध्याच्याला जे आपण न्यूज पाहत असताल तर माहीत असेल, आदरणीय रामभद्राचार्यजी यांनी परमपूजनीय वृंदावनचे आपले, ज्यांनी फक्त भारतातच नाही तर बाहेरच्या देशातले सुद्धा यूथ आपल्याकडे ओढून आणलेले, स्पिरिच्युअल बनवलेले आहेत, त्यांच्यावरती थोडंसं काही बोलले, आपण एवढं त्याला ट्रोलमध्ये आणलेले। आपण फक्त त्या गोष्टीनं संतांना कसं खाली पाडता येईल, कसं संत पाखंडी आहेत हे सिद्ध होईल याच्या पाठीमागं लागले। भरपूर लोक आहेत की हे कसे पाखंडी आहेत आपण सिद्ध करून दाखवू। आपण पाहतोय, रील्स पाहतोय, आपण समाज कुठं जातोय माहिती, थोडेसे व्ह्यूज भेटावे म्हणून, थोडेसे फॉलोअर्स भेटावे म्हणून भरपूर मुली आहेत जे की अर्ध नग्न नसतात, त्यांना आपण विरोध करत नाही, परंतु संतांना विरोध करणार। संत म्हणाले भगवंत सत्य आहे, काही बोलतो, पाखंडी, तिलक लावतात पाखंडी, शिखा लावली पाखंडी, आपण त्यांना पाखंडी म्हणतो।
खरं सांगू, भगवंत स्वतःचा अपराध झालेला सहन करू शकतात, परंतु जर त्यांच्या संतांचा, त्यांच्या भक्तांचा अपराध झाला तर ते सहन करू शकत नाहीत. प्रलय हे निश्चित आहे. देवर्षी नारजी म्हणतात की पुढे चालून संत संत राहणार नाहीत, सांगणार की आम्ही वैरागी आहोत, परंतु ते खरं वैरागी असणार नाही. कुठलं ना कुठलं स्वार्थ मध्ये पूर्ण वैराग्य रूप धारण केलेले, परंतु हजारोची प्रॉपर्टी नाव होती पाठीमागे. हे सगळं वाढणार पुढे जाऊन. म्हणून मला खंत वाटते. पृथ्वीवरती मी सत्संग करण्यासाठी आलेलो होतो. सत्संगासाठी कुठेही लोक निस्वार्थ भावनेने सत्संग करत नाही, कुठलं ना कुठलं स्वार्थ दडलेले. आई रे बेईमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं हो माता पिता को कोई नहीं माने. औरों को बहुमान रे, औरों को बहुमान, औरों को बहुमान रे, औरों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया. साधु संत को कोई नहीं माने, कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने. औरों को बहुमान रे, औरत को बहुमान, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. बेईमान दुनिया, बेईमान दुनिया, बेईमान दुनिया. साधु संत को कोई नहीं माने, औरों को बहुमान रे, औरों को बहुमान. कोई नहीं माने, औरत को औरत को आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे कृष्ण भगवान की जय, जय जय श्री राधे. देवर्षी नारदजी म्हणतात की कुठेही दया नाही राहिलेली, कुठेही सत्य नाही राहिलेलं, सगळे बेईमान झाले. दया दान न विद्यते. दया नाही. दान जरी केलं तरी दान असं करतात. एक जणांनी पंखा दान केलं, स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आजोबांचं नाव प्रत्येक पंख्यावर.
जेव्हा जेव्हा पंखा फिरायचा पूर्ण पिढी फिरायची. एक जणाने मंडपामध्ये दान केलं पंख्याचं. आता तो पंखा सुरू असल्यानंतर लोकांना नाव वाचता येणार नाही. मग लोकांना कसं कळलं की ते दान आम्ही केलेले. त्याने पंखे जाऊन बंद केले. सगळ्यांना गरमी व्हायला लागली तर लोकांनी विचार केला की बाई पंखे का बंद केले, लाईट तर दिसते, पंखे का बंद केले. लोक ते पंख्याकडे बघायला लागले, त्याच्यावरती नावं लिहिलेली. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी नावं वाचली त्यावेळेस त्यांनी पंखे सुरू केले. खरं तर दान करताना असं करावं की या हाताने दान केलं तर या हाताला कळू सुद्धा नाही असं दान करावं. देखाव्यासाठी दान नसावं. कोणी सत्याने दान करत नाही, दया करत नाही. आणि हे सगळं पाहून माझ्या अंतःकरणामध्ये कुठं ना कुठं वेदना होऊ लागल्या. म्हणून भगवंताचा अखंड जिथं वास आहे ते वृंदावन, मी तिथं गेलो. धन्य वृंदावन. वृंदावनामध्ये गेल्यानंतर एवढं प्रसन्नता वाटली. वृंदावनामध्ये गेल्या गेल्या मला तिथे एक तरुण स्त्री दिसली. तेजवान, खूप तेज चेहऱ्यावरती, परंतु मांडी घालून बसलेली. मांडीवरती दोन वृद्ध माणसं पडलेली आणि ती मोठ्या मोठे रडते. तुम्ही वृंदावनला कोण कोण गेले? हात वर करा. फार कमी जण गेले, परंतु आपण तिथं गेल्यानंतर पाहू शकतो ज्ञानाला महत्व आहे का, वैराग्याला महत्व. वहां के लोग कहते हैं खाओ पिओ राधे राधे बोले. वैराग्य काही गरज नाही, वैराग्याची ज्ञानाची पण काही गरज नाही, फक्त भक्ती पाहिजे. त्या स्त्रीकडे पाहिलं. देवर्षी नारदजी म्हणतात की पृथ्वी कोणाची तरी मृत्यू झालेली असेल म्हणून ती स्त्री रडतीये. बाजूचे तिचे परिजन असतील त्यांची मृत्यू झालेली म्हणून ती रडते. तिच्याकडे लक्ष न देता जास्त देवर्षी नारदजी पुढे जाऊ लागले. त्यावेळेस ती पाठीमागून आवाज देते, भो भो साधव क्षणम तिष्ठ मश्चिंतापन मी नाशे. माझ्या दुःखाचं तुम्ही निवारण करा. दर्शनम तव लोकस्य सर्वता गरम कर. तुमचं केवळ दर्शन केल्याने सर्व दुःखाचं निवारण होतं, संपूर्ण दुःखाचं नाश होऊन जातो. माझ्याकडे पण पहा, माझ्यावरती कृपा करा. भगवंत त्या स्त्रीजवळ गेले. देवर्षी नारदजी त्या स्त्रीजवळ गेले आणि विचारलं की तू कोण आहेस? आणि हे मांडीवरती दोन वृद्ध पुरुष जे आहेत ते कोण आहेत? ती स्त्री उत्तर देते की अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयो मते ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जन्मे. माझं नाव भक्ती आहे आणि हे दोन जे वृद्ध आहेत ते दुसरे कोणी नाही, माझे पुत्र आहेत, माझे मुलं आहेत. कालाच्या योगाने ते जर्जर झालेत, म्हणजे ते वृद्ध झाले. देवर्षी नारदजी म्हणतात की तू कुठून आली आहेस, तुझा जन्म कुठं झालेला आहे? भक्ती माता म्हणतात की उत्पन्न द्रविडी, द्रविड देशामध्ये माझा जन्म झालेला आहे. वृद्धी कर्नाटक, वाढले मी कर्नाटकमध्ये, क्वचित क्वचित महाराष्ट्रामध्ये मला सन्मान भेटलेला आहे. कर्नाटकमध्ये मी तरुण झालेले, परंतु माझी तरुण अवस्था जी संपूर्ण निघून गेली, माझं चैतन्य निघून गेलं, माझं तेज निघून गेलं, ते म्हणजे गुजरात. गुजरातमध्ये खूप पाखंड आहे. भक्ती माता म्हणतात की हे देवर्षी, जर असंच राहिलं तर मी भारत भूमी सोडून जाईल. मला इथं नाही राहायचं. माझा जिथं सन्मानच नाही, माझ्या लेकरांचा जिथं सन्मानच नाही, तिथं मी राहणार पण नाही. देवर्षी नारदजी म्हणतात की अगं आई, तू भगवंताला अत्यंत प्रिय असणारी, तुझ्याशिवाय भगवंत काहीच स्वीकार करत नाही. आणि तूच जर सोडून गेलीस या भारतभूमीमध्ये काय राहील? भगवंताने जेवढे अवतार घेतले, अमेरिकाला घेतला का कोणता अवतार? नाही, सगळे अवतार भारतामध्ये घेतले. भारताची महिमा आहे तेवढी. भगवंत म्हणतात की आई, तू भगवंताला अत्यंत प्रिय आहेस आणि तू जर इथून निघून गेलीस तर मग कसं चालेल? मी ब्रह्मपुत्र देवर्षी नारद तुला वचन देतो, तुझ्या दुःखाचं जोपर्यंत मी निवारण करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार. आणि जर तुझ्या दुःखाचं निवारण जर मी करू शकलो नाही तर मी ब्रह्मपुत्र नाही, मी भगवंताचा भक्त नाही. ज्यावेळेस हे शब्द देवर्षी नारदजींच्या मुखातून निघले, देवर्षी नारदजी दोन्ही
ज्ञान आणि वैराग्य दोघांच्या कानामध्ये वेद वेदांताचे मंत्र बोलू लागले की दोघेही उठा, सुचिर्भूत व्हा, तुमचं कार्य काय ते पूर्ण करा. परंतु काही क्षणासाठी सुचिर्भूत व्हायचे, परत ते बेहोश होऊन जायचे, त्यांना सूद राहत नव्हतं. देवर्षी नारदजी म्हणतात की आता नेमकं करू तर काय. आकाशवाणी झाली की हे देवर्षी, तुम्ही सत्संग करा, सत्कर्म करा. देवर्षी नारदजी म्हणले आतापर्यंत काय करू? सत्कर्म तर वेद वेदांत पुराण हे सगळे सत्कर्मच आहेत. गीतेचे श्लोक त्याच्या कानामध्ये सांगितलेले आहेत. मी सत्कर्म नाही तर नेमकं काय आहे, करू तर काय करू? आणखी सत्कर्म म्हणजे कोण सांगणार, सत्संग म्हणजे कोण सांगणार? आणि याच्या शोधामध्ये देवर्षी नारदजी बद्रिकाश्रम पर्यंत गेले. सनकादिक ऋषी म्हणतात की एवढंच, बगल में छोरा गाव में ढिंडोरा. हे देवर्षी, जे चतुर्श्लोकी भागवत साक्षात भगवंताने ब्रह्मदेवाला दिलं, ब्रह्मदेवाने तुम्हाला दिलं, त्या भागवताचा जो विस्तार केलेला आहे ते श्रीमद भागवत महापुराण, त्याची कथा करा, ते सत्कर्म. देवर्षी नारदजी म्हणाले कुठं वक्ता शोधू? तुम्ही वक्ता. आता हे 4 ऋषी जे सर्वात मोठे आहेत सनकादिक, हे श्रोता वक्ता बनलेले. बाकी सर्व देवी 33 कोटी देवी देवता आलेले, गंगा यमुना जमुना सरस्वती सगळे कथा श्रवण करण्यासाठी आलेले. गीता भागवत करीती श्रवण, 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 जन्म मृत्यूच्या या वेड्यातून ज्याची मुक्ती होणार आहे त्याची कथा. ही कथा श्रवण करण्यासाठी 33 कोटी देवी देवता सर्व ऋषीगण आले. सनकादिक ऋषी महिमा गायला सुरू करतात, शंखनाद करतात. जय शब्द, नम शब्द, शंख शब्द सथैव. भागवताची महिमा सांगण्यासाठी सुरुवात केलेली. जयकारा लागतो, बोलिये भागवत भगवान, जयकारा लागला. देवर्षी नारद संकादिकांना म्हणतात की कथा नेमकं कधी ऐकली पाहिजे, कितीदा ऐकली पाहिजे, केव्हा ऐकली पाहिजे. संकादिक ऋषी म्हणतात की सदा सव्या श्रीमदी भागवत सतत ऐकावी अशी कथा आहे, जी आपल्याला ज्ञान, वैराग्य, भक्ती, प्रेम, भगवंताची भक्ती नवे नवे तर भगवंताला प्राप्त करून देणारी कथा आहे, जी की सतत ऐकली पाहिजे.
बरी पूर्ण कथा ऐकायला कुठं भेटू? आज आपला एक सप्ताह सुरू आहे आणि जर हा सप्ताह ज्यावेळेस सांगता होईल त्याच्यानंतर घरी भागवत असतो, त्या भागवतामधला एक श्लोक वाचा, एक नाही होत अर्धा वाचा, अर्धा पण नाही होत अर्ध्यातला अर्धा वाचा, त्याने सुद्धा परमगती प्राप्त होणार. श्लोकार्ध श्लोक पादम वा नित्य भवेद. ज्या श्लोकाचा अर्ध्यातला अर्धा श्लोक जरी पाठ केला, जरी म्हटला नित्य नियमाने रोज, तर परमगती प्राप्त होणार आहे. यदिच्छसी परागती, परमगती त्याला प्राप्त होणार आहे. असं या भागवताची महिमा. भगवंत आणि भगवंताची कथा ही साधारण नाही. तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. विग्रह असतात, काही ठिकाणी दगडाचा विग्रह असतो, काही ठिकाणी पंचधातूचा असतो, काही ठिकाणी मातीचा असतो. शब्दमयी रूपी जी मूर्ती आहे ती श्रीमद भागवत महापुराण कथा. पुढे आपण कथा श्रवण करणार आहोत. पुढच्या भागामध्ये ती कथा येते की नेमकं भगवंत याच्यामध्ये कसे विराजमान झाले. साधारण नाही. तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी, याच्यामध्ये साक्षात भगवंताचा अखंड वास. उद्धवाला भगवंताने सांगितले की पृथ्वी सोडून मी कुठेही जात नाहीये, मी या ग्रंथामध्ये सदैव विराजमान आहे. म्हणून हा ग्रंथ फक्त भक्ती प्रदान करणारा नाहीये, प्रेम प्रदान करणारा नाही, तर भगवंताला प्राप्त करून देणार असा हा ग्रंथ. भागवताची महिमा सुरू आहे. इकडे भक्ती माता तरुण अवस्थेमध्ये आपल्या दोनही मुलांसोबत आली, नृत्य करत सभा मंडपामध्ये येऊन भक्ती माता म्हणतात की देवर्षी नेमकं मी कुठं बसू? आता 33 कोटी देवी देवता आहेत, मला स्थान कुठे? देवर्षी नारदजी सनकादिक ऋषी म्हणतात की आई, तू भगवंताला अत्यंत प्रिय असणारी, तुला खाली बसवणार नाही का? एक काम करी, तू जेवढे भाविक भक्त आले त्यांच्या हृदयामध्ये तू विराजमान. आणि आईला सोडून लेकरं कधी राहतात का? राहतात का? अजिबात राहत नाही. भक्ती माता म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहू विराजमान झाला. आणि ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्याला ज्ञान सुद्धा असतं आणि वैराग्य सुद्धा प्राप्त होतं. भक्ती माता हृदयामध्ये विराजमान झाल्या. भागवताची एवढी महिमा आहे की ती भगवंताला प्राप्त करून देणारी. परंतु आता पाहायला झालं तर लक्ष्मी घरी वाट बघते. हळदी कुंकाला जायचं ते मला सरांना माहिती आहे मला. त्याच्यामुळे आपण कथेचा पुढचा भाग हा उद्या घेणार आहोत. उद्या वेळेवर कथा सुरू होणार आहे 2 वाजता. आज थोडासा विलंब झाला, पूजा असेल, प्रत्येक गोष्टीने थोडासा पाऊस आला वगैरे, थोडीशी उशीर होतोच. परंतु उद्या 2लाच कथा सुरू होणार आहे. जेवढं होईल तेवढं मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहायचं, कथेचा आनंद घ्यायचा. एक 10 मिनिटासाठी भजन होईल आपलं सुंदर. ज्याला नृत्य करायचं ते नृत्य करू शकतात. आणि दोघी जणांनी आरतीची तयारी केली. गोविंद गोविंद गाइयो रे गोपाल गाइयो रे केशव माधव गाइयो रे, केशव माधव गाइयो रे, केशव माधव गाइयो रे. राधे गोविंद जय जय गोविंद, राधे गोविंद गोविंद.
मुकुंद माधव गाइयो रे केशव माधव गाइयो रे मुकुंद माधव गाइयो रे केशव माधव गाइयो रे मुकुंद माधव गाइयो रे मुकुंद माधव गाइयो जय मुकुंद माधव गाइयो रे जय मुकुंद माधव गाइयो रे जय मुकुंद माधव गाइयो राधे गोविंद जय जय गोविंद राधे गोविंद गोविंद गाइयो गोपाल गाइयो गोविंद गोविंद गाइयो रे मन गोपाल
राधा मन में राधा राधा भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना काटे बन कर मत रहना ओ बना सको भगवान नहीं कभी हैवान बनो तो नहीं कभी शैतान बनो सदाचार अपना सको तो पापों में पगला धोना सदाचार अपना सको तो पापों में पगला धोना कुछ नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना जय 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 देव जय मंगल मूर्ति मंगल मूर्ति दर्शन कामना मूर्ति रत्न धीरे मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन कामना मूर्ति लंबोदर कामर भर भर पावे संकष्टि दर्शन माते मान जय हो जय श्री बाबा आरती करो तुझ
भगवता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता आरती करो तुझ भगवता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता आरती करो तुझ भगवता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता अपार आरती करो तुझ भगवता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता आरती करो तुझ भगवता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता आरती करो तुझ भगवता आरती करो तुझ भगवता खालील लोटांवर मदीना चरणा डोळ्याला पायविना रूपाने श्री